20 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून भरघोस मताने मला निवडून देते अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही मला 2 वेळा आशीर्वाद दिलाय, तिसऱ्यांदा पुन्हा आशीर्वाद द्याल आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल. सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट निश्चितपणाने जी परंपरेने आलेली आहे ती सांगू इच्छितो. या अशोकनगरच्या परिसरामध्ये कार्यालय उघडणं म्हणजे आपल्या विजयाचं खातं उघडण्यासारखं आहे. 14लाही आपण उघडलं, 19ला 14ला पलीकडे होतं, 19ला इथंच उघडलं आणि आता 24ला इथं उघडलं. हे 100% आपली हॅट्रिक होणार या बाबतीत तीळ मात्र शंका नाही. माझ्या आधी दोन्ही भाषणं झाली. दोघांच्या भाषणामध्ये एक मुद्दा आला. 3 भाषणं झाली. दोघांच्या भाषणात एक मुद्दा आला. त्यांनी सांगितलं की कुठे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कुठे काय चाललंय याची कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला माहिती विचारली. तुम्ही दुसऱ्या विधानसभेत फिरत नाही ना? फिरता का? नाही. तुम्हाला कशी माहिती असणार असेल का? मी माहिती तुम्हाला सांगतो. कल्याण पश्चिममध्ये सगळ्यात जास्त मतं आपण घेणार, सगळ्यात जास्त लीड आपण घेणार. कल्याण पश्चिम ही विधानसभा ही पूर्ण महायुतीच्या पाठीमागे उभी राहणारी विधानसभा. काल तुम्ही आदरणीय नेते शरद पवार साहेब यांची सभा जर बघितली असेल, माझ्याकडे व्हिडिओ आहे. 2000 लोक सुद्धा सभेला नव्हते. किती? आणि 15 तारखेला आपल्या नेत्याची सभा होणार आहे मोदीजींची. 1 लाख लोक सभेला असणार. 1 लाख. हा फरक आहे. महायुतीच्या सभेला 1 लाख लोक आणि महाआघाडीच्या सभेला 2000 लोक. आणि तरी जर कोणाला शंका वाटत असेल तर मी मागे सुद्धा आपल्या सभेमध्ये सांगितलं होतं की भिवंडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करायला कल्याणला आलं पाहिजे, मुरबाडला आलं पाहिजे. त्याच्याशिवाय समजणार नाही. अजून वेळ गेली नाही. एक टीम तयार करा. हर्षल पटेल, सुभाष पटेल, आपलं महेंद्र गायकवाड, गुळवी, अध्यक्ष एक टीम तयार करा. 2 दिवस पाठवून द्या. काल रॅली निघाली. रॅलीमध्ये 3000 बाईक होत्या. 3000. आणि 3 दिवसापूर्वी त्यांची रॅली निघाली होती. 40 लोक होती. 40. किती? 40. हा फरक कशामुळे? हा फरक 10 वर्षात आपण जे काम केलं आणि आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे सरकार आलं त्याच्यामुळे. आपण मुरबाडकडे कोणाला वाटते आमदार कथर साहेब काम नाही करत? वाटते कोणाला? मी फोटो दाखवतो. आम्ही दोघं एकत्र सभा केले, भाषणं दाखवतो. आहे कोणाला डाऊट? कुठल्याही पक्षामध्ये थोडेसे विसंवाद असतात, नाराजी असतात, दुश्मनी नसते. शेवटी आपण सगळे एका विचाराचे आहोत, एका पक्षाचे आहोत. त्याच्यामुळे झोकून देऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. ज्याला कोणाला बघायचं असेल त्याने आज 4 वाजता देवेंद्रजी मुरबाडमध्ये येतात. त्यांनी माझ्यासोबत चला. पत्रकार बंधूंना पण आमंत्रण आहे. बदलापूरमध्ये, मुरबाड विधानसभेच्या बदलापूरमध्ये 47 नगरसेवक आहेत. 47 पैकी 46 महायुतीचे आहेत, 26 शिवसेनेचे, 23 शिवसेनेचे, 20 BJPचे आणि 3 राष्ट्रवादीचे. अजितदादा पवार. 47 पैकी 46 एका बाजूला आणि जो एकमेव अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता त्याने ही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षाने अध्यक्षपदाचा राजीनामा 2 दिवसापूर्वी दिला. पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, जिथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे त्याच्या वार्डात सुद्धा आपणच लीड घेणार.
आणि मुरबाड विधानसभेची परिस्थिती अशी आहे की मुरबाड तालुक्यात सुद्धा आपल्याला लाख मतं मिळतील, बदलापूरमध्ये लाख मतं मिळतील, कल्याण ग्रामीणमध्ये 15,000 मतं मिळतील, अंबरनाथ ग्रामीणमध्ये 15,000 मतं मिळतील. ही मुरबाड विधानसभेची परिस्थिती. आता तुमची मी सांगू का तुम्हाला, की तुम्हाला माहीत आहे, तुमची तरी तुम्हाला माहीत आहे ना. हा, आता तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं पाहिजे जे मी सांगतो. तिकडे काय सांगतात, तिकडे गेले की मी इथले आता सांगत नाही. 2 विधानसभा झाल्या, आपल्याकडे 3 आहेत. 3 मध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये 21 जिल्हा परिषद गट आहे. त्याच्यापैकी आपल्या आमदाराच्या जिल्हा परिषद गटामध्ये काटई खोणी, खोणीचा पूर्ण, काटईचा काही पाठ, शेलारचा एक पाठ, एक गाव पलीकडे राहतो, आणि कारिवली एक गाव. ही गावं कल्याण पश्चिम मध्ये येतात. पण बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये जेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली 7 वर्षापूर्वी, त्यावेळेला आपण एकट्याने जिल्हा परिषद लढलो होतो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, कम्युनिस्ट, मनसे हे 6 पक्ष आपल्या विरोधात लढले होते. किती? 6 पक्ष आपल्या विरोधात लढले होते. 6 पक्षाची मिळून 79,000 मतं होती. 6 पक्षाची मिळून 79,000 मतं होती आणि आपली एकट्याची 81,000 मतं होती. किती होती? 81,000. आता मी जबाबदारीने विधान करतो, आपल्या लोकांनी चर्चा करणं बंद करा. भिवंडी ग्रामीणमध्ये जसं शहरात महेंद्र बोलला की 1.5 लाख मतं घेऊ, तशी भिवंडी ग्रामीणमध्ये ही 1.5 लाख मतं आपल्याला 100% मिळणार. ही काळ्या दगडावरची राहायला शहापूरमध्ये लाख मतदान झालं तर तुम्ही समजा त्यातले 50% आपल्याला मिळतील आणि 50% दुसरीकडे मिळतील. काही जातीपातीचं राजकारण कुठे सुरू नाही, हे फक्त स्तोम माजवतात. काही राजकारण जातीचं सुरू नाही. फक्त राजकारण सुरू असेल तर फक्त आणि फक्त महायुती आणि मोदींजींचंच. भिवंडीला भाषण करताना काय सांगणार? कल्याण पश्चिम वन साईड. कल्याणला भाषण करताना सांगणार मुरबाड वन साईड. मुरबाडला गेले की सांगणार शहापूर वन साईड. शहापूरला गेले की सांगणार भिवंडी वन साईड. अरे बाबा, जिथे भाषण करताना तिथं सांगा ना, इथं आम्ही वन साईड आहोत. सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? मी सांगितलं की नाही भिवंडी ग्रामीणमध्ये काय, भिवंडी शहरात काय सांगितलं की नाही साहेब? हे माझा आत्मविश्वास नाही, हे तुमच्या मनगटातल्या ताकदीच्या जोरावर मी सांगतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर हे मी सांगतो. आणि जे कोणी सांगतात ना इथं वन साईड तिकडं वन साईड, कोणाला वंचितचा पाठिंबा आहे, मी जबाबदारीने सांगतो हे सगळे वंचित राहतील आणि वन साईड फक्त हे, बाकी हे सगळे वंचित राहतील, सगळे साईडला पडतील आणि वन साईड कोणी असेल तर फक्त आणि फक्त महायुती आणि नरेंद्र मोदी वन साईड. त्याच्यामुळे कुठे काय चालले याची चिंता सोडा, तुमच्याकडे काय चालले हे बघा. तुम्ही जे टार्गेट ठेवले की नाही आपकी बार भिवंडी 1.5 लाख पार, हे 1.5 लाख पार करा, बाकी आमच्यावर सोडा. आम्ही तिकडे आहोत. आजच्याही सभेचे पाहिजे तर तुम्हाला, मला आधी माहीत असतं, तुम्हाला लिंक पाठवली असती, तिकडे व्यवस्था केली असती, हे समजलं असतं मुरबाडमध्ये काय चाललंय ते. आता पुढच्या बैठकांना असंच करायला लागेल, त्याविषयी समजणार. पण सांगणारं कोण आहे, ते सांगतो कोण? कोण सांगतो? मुरबाडला असं इकडं तेच सांगणार ना, ते दुसरं कोणी सांगणार? नातेवाईक शोधून 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 कामाला लावण्याचं काम सुरू. कार्यकर्ते मिळत नाही म्हणून नातेवाईकाने शोधायचं काम सुरू. म्हणून ही चिंता तुम्ही सोडून द्या. आपल्याकडे ज्यांचे नातेवाईक
भिवंडी ग्रामीणमध्ये असतील, मित्र असतील, त्यांना सांगण्याचं काम करा. कार्यकर्त्यांची फळी जी महायुतीकडे आहे ती कोणाकडेच नाही. आणि यांच्याकडे काही नसल्यामुळे काय सांगतात 10 वर्षात काय केलं, कोणाला सांगायची गरज आहे भिवंडीत राहणाऱ्याला. माझा आक्षेप आपल्या सगळ्या माझ्या समोर बसलेत नाही पत्रकारांवर. तुम्ही सांगाल आमच्यावर का आक्षेप, तुम्ही दाखवलं पाहिजे. ज्या रस्त्यावर उभे राहतात ना त्या रस्त्यावर उभे राहून सांगतात 10 वर्षात काय केलं. अरे बाबा ते कॉन्क्रीट आम्हीच केलंय, त्याच्यावर तू उभा आहेस. ज्या फ्लायओव्हरवरून तुझी गाडी जाते त्या फ्लायओव्हरला देवेंद्र फडणवीस साहेब भूमिपूजन करायला आले होते, हे आम्हीच केलंय, कोणी नाही केलं. जी मेट्रो तुम्हाला दिसते 80% मेट्रोचं काम झालंय, ही मेट्रो कोणी आणलंय, ही पण आम्हीच आणले. आम्ही जे 56 रस्ते कॉन्क्रीटचे मंजूर केले होते त्या सगळ्या रस्त्याला स्थगिती देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. पाण्याची योजना मंजूर झाली आहे, वर्क ऑर्डर झाली, कामाला सुरुवात झाली की नाही मला माहीत नाही. पण जी पाण्याची योजना झालेली आहे त्या पाण्याच्या योजनेला केंद्र सरकारचे 50% पैसे, राज्य सरकारचे 50% पैसे, हे दोन्ही मिळून 426 कोटीची पाण्याची योजना 100 MLDची भिवंडी शहरासाठी मंजूर करणारे पण आम्हीच महायुतीचे लोक. अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमचं काम झालं, कोणी केलं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भिवंडी शहरात वाकार राहावं म्हणून 428 कोटीच्या अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमला स्थगिती देण्याचं काम केलं होतं. ती स्थगिती उठवून खऱ्या अर्थाने काम पूर्ण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आम्ही केलं, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आम्ही केलं. आज तुम्ही भिवंडीमध्ये सहज प्रवास करू शकता का. अडथळा येतो ना फिरायला भिवंडीत, काय येतो, किती रस्त्यांच्या कॉन्क्रीटची कामं सुरू आहेत, अडथळा येतो ना की नाही. एवढ्या रस्त्यांची कामं सुरू आहेत, तुमची गाडी सरळ जाऊ शकत नाही. कोणी केली, कोणी केली. हे महायुतीच्याच माध्यमातून हे सगळ्या कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. आणि हे जर दिसत नसतील तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकत. एक जणांनी सांगितलं की आरोग्यासाठी काही केलं नाही. एकदा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्यांच्या सोबत जाऊन एकदा त्या हॉस्पिटलची व्हिजिट करा, माहीत पडेल तुम्हाला काय त्या हॉस्पिटलला. सरकारच्या सगळ्या योजनांचे पैसे घ्यायचे, गोरगरीब जनतेचे, महात्मा फुले योजनेचे, आयुष्यमान भारत योजनेचे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे, पेशंट ऍडमिट करायचे आणि त्याचं श्रेय घ्यायचं. एकदा जाऊन बघा तिथं काही सुविधा आहे का. परत एकदा आले ना भिवंडीत की सांगा आम्हाला व्हिजिट करवा तुमच्या हॉस्पिटल, एवढं सुंदर काम तुम्ही करता, आम्हाला एकदा दाखवा तर खरं काम काय ते. दाखवलं पाहिजे की नाही दाखवलं पाहिजे, बघण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला की नाही. तुम्हाला मी केलेल्या कामाला कुठे व्हिजिट करायचे असेल ना माझ्यासोबत चला, एक एक काम फिरून तुम्हाला दाखवतो. ठाणे भिवंडी बायपास रोड कोणी मंजूर केलाय. अंजीर फाट्यावरून वंजारपाटी नाक्यापर्यंत कॉन्क्रीटचा रोड केंद्र सरकारचे पैसे आणले, कोणी आणले. एक महाशय तर एवढे बुद्धिमान निघाले, त्याने असं सांगितलं की कपिल पाटलांना खासदारकी काय समजलीच नाही. मी काल पत्रकार परिषद घेतली मोदीजींच्या सभेची, मला प्रश्न विचारला पत्रकारांनी, मी बोललो आता निवडून मीच येणार आहे, ट्युशनच लावतो त्यांच्याकडे म्हणजे मला समजेल खासदारकी काय. अरे ज्याला ग्रामपंचायत समजली नाही, जिल्हा परिषद समजली नाही, तो सांगतो खासदारकी काय समजली नाही. मला खासदारकी समजली नाही की तुम्हाला समजली नाही. काल कल्याणला भाषण केलं, डम्पिंग ग्राउंड कोणाचं काम आहे, खासदाराचं काम आहे. डम्पिंग ग्राउंड बघणं कोणाचं काम आहे सांगा, पत्रकार, महापालिका ना, बरोबर आहे ना की नाही. आता हे काम काय खासदारांनी करायचंय. महापालिकेला कुठे अडचण आली निधीसाठी तर ते काम मी करणार. कल्याणला माझं ऑफिस आहे 10 वर्ष झाली, आठवड्यात 3दा जातो. महोदयांनी सांगितलं 5 वर्षात एकदा येतात. भिवंडी लोकसभेत पण 5 वर्षात एकदा, कल्याणला पण 5 वर्षात एकदा, मुरबाडला पण 5 वर्षात एकदा. माझं ऑफिस शहापूर सोडून
सगळ्याच विधानसभेत आहोत. येणाऱ्या काळात शहापूरला पण होईल. आणि सगळीकडे मी जेवढा जातो तेवढा खासदार कोणी जर जाणार आपल्याला बघायला मिळाला तर मला तुम्ही सांगा. मी का तुम्हाला सांगतो की दिशाभूल तुमची जी केली जाते ना ती दिशाभूल तुमची काम. एकाने जर प्रश्न केला की स्वतःच्या केंद्र सरकारच्या मंत्री झाल्यानंतर काय केलं. अरे बाबा, मी इथे जाऊ दे, माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून 2,69,000 ग्रामपंचायतींना डायरेक्ट पैसे देतो गावाच्या विकासाला. ते माझ्या लोकसभेत नाही, अख्ख्या देशात देण्याचं काम. आणि मोदीजींनी जे सांगितलं ना, मोदीजींनी जे सांगितलं की 3 कोटी लखोपती दिदी बनवायचे आहे, सांगितलं ना, माझ्याच मंत्रालयाचा हिस्सा. 1 कोटी झाले, 3 कोटी करायचे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये स्वयंसहायता गटास 15,000 प्रमाणे 9,869 बचत गटांना 14,80,00,000 रुपये हे खेळत्या भांडवलासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून, ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आले. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही 2023 पासून आपलं सरकार आल्यानंतर आपल्या ह्या बचत गटांना खेळते भांडवल म्हणून त्यानेही 15,000 रुपये दिले. म्हणजे एकूण 29 कोटी 60 लाख रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या बचत गटाच्या दिदींना लखोपती करण्यासाठी हा निधी दिलेला आहे. हे माहिती तर असायला पाहिजे ना, कुठल्या मंत्रालयातून कुठलं काम होत आहे तर माहिती पडेल. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी सुद्धा 50 कोटी रुपये आपल्या माझ्या लोकसभा क्षेत्रात दिलेले, माझ्या मंत्रालयात दिलेले डायरेक्ट. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी, फक्त इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला 3400 किलोमीटरची लांबी, 3400 किलोमीटरची लांबी ही सगळ्या महाराष्ट्राला दिली. आणि त्याच्यापैकी 300 किलोमीटर ही आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी, हे माझ्या मंत्रालयाचं. प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजना 146 गाव आहेत आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राची, याचा 3 वर्षामध्ये विकास करायचा आहे. त्यांच्यासाठी 20-20 लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला प्लॅनिंग करण्यासाठी दिले, तेही माझ्या मंत्रालयात. ज्याला कोणाला डाऊट आहे, शंका आहे, तरी या बसा आमच्या. माझं कपिल पाटील फाउंडेशन, मोरेश्वर आलोजी पाटील ट्रस्ट आहे. मी गोरगरीब जनतेला मदत करत असतो. कोणाला औषधाला, कोणाला शिक्षणाला, एखादा आपला बांधव अडलेला असेल, लढलेला असेल, गरीब असेल, त्याला मदत केली तर त्याचा फोटो काढायलाच लावायचा, मी लाभार्थी. अशा सरकार आपल्याकडे मन आहे, नेकी करो दर्या में डालो, आहे की नाही, आहे ना. एखाद्या आमच्या बांधवाचा तुम्ही फोटो लावणार, याला मी औषधाला एवढं उपचाराला मदत केली, त्याचा फोटो बघितल्यानंतर त्या माणसाला मान खाली घालायला लागेल की नाही लागेल. असं प्रदर्शन मांडायचं असतं का रस्त्यावर बोर्ड लावून? अशी समाजसेवा असते, अशी समाजसेवा आम्ही नाही. आमच्यावर हे संस्कार नाही. आमची समाजसेवा करायचं आणि विसरून जायचं. आमची समाजसेवा अशी केलेली की आम्हाला कधी कामाला येतं माहिती आहे, जेव्हा निवडणूक असते ना तेव्हा तो माणूस लोकांना सांगतो, बाबा आम्हाला मदत केली, तुम्हालाही कधी अडचण आली तर मदत करतील, त्यांच्या पाठीमागे आपण राहायचं. एक आमची मुस्लिम भगिनी इथून दुबईला गेली, मला आता नाव माहीत नाही, तिने एकदा व्हिडिओ काढून टाकला होता. दुबईवरून गायब झाली. तिच्या कुटुंबातले लोक माझ्याकडे आले, मी बघितलं नाही ती मुस्लिम आहे का हिंदू आहे. मी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे माझ्या बेंचवर आले आणि मला विचारलं, मेरे को डिटेल दो. 15 दिवसात मोदीजींच्या नेतृत्वात ओमानमधून ते आमच्या भगिनीला आणण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले. हे आमचं काम.
आज सकाळी मी टीव्हीवर बघत होतो मोदीजींचे इंटरव्ह्यू. चॅनलचं नाव घेतलं की हे बातम्या दाखवत, त्याच्यामुळे मी चॅनलचं नाव घेत नाही. तुम्ही लोकांनी बघितलं असेल, पटण्यावरून मोदीजी इंटरव्ह्यू देत होते कार्यक्रमाला. महेंद्रजी मला सांगितले तर संविधान संविधान दोनच गोष्टी आहेत निवडणुकीत. एक सांगणार निवडणूक आली की संविधान बदलला, आणि दुसरे सांगणार इस्लाम खतरे में है. याच्याशिवाय दुसरं काही सांगतच नाही. आणि 10 वर्ष मोदीजींचं सरकार आहे. काय झालं बघा, संविधानाला काय झालं, इस्लामला काय झालं, झालं का पत्रकार बंधू? अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं. संविधानाचा खऱ्या अर्थाने सन्मान कोणी जर केला असेल तर नरेंद्र मोदींच्या इतका संविधानाचा सन्मान कोणी केला नाही. मी अनेकदा भाषणात सांगितले, परत परत रिपीट करत नाही. 2-3 मुद्दे सांगतो. हिंदू मिलवर बाबासाहेबांचं होणारं भव्य स्मारक आघाडी सरकार असताना त्याने अनेकदा प्रयत्न केले. आघाडी सरकारमध्ये जागा हस्तांतरित झाली का? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस झाले. 3ऱ्या-4थ्या दिवशी हिंदू मिलची जागा ही राज्य सरकारला हस्तांतरित केली आणि बाबासाहेबांचं भव्य स्मारक बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी सुरू केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या त्यावेळच्या महायुतीच्या सरकारने केलं. लंडनमध्ये बाबासाहेब राहत होते ते घर त्या मालकाने लिलावात काढलं होतं, विकायला काढलं होतं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा सन्मान आपल्याला करायचा असेल तर ते घर दुसऱ्या कोणाला देऊ नये अशा प्रकारची भावना महाराष्ट्र सरकारने ठेवली. आणि देवेंद्रजींनी तत्कालीन आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांना लंडनला पाठवलं आणि ते घर राज्य सरकारने विकत घेतलं आणि त्या ठिकाणीही बाबासाहेबांचं स्मारक करण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी. हा सन्मान बाबासाहेबांचा आहे. त्यांच्या भूळ थापांना बली पडू नका. निवडणूक आली की संविधान बदलला. 5 वर्ष का नाही सांगितलं संविधान बदलला? मोदीजीने सकाळी हा प्रश्न विचारला. मोदीजी ने सांगितलं आपको क्या लगता है कि अभी हमारा 400 पार होने वाला है? मोदी जी ने क्या आंकड़ेवारी सांगितली, हमारे 303 थे, हमारे साथियों के इतने थे, तो हमारे पास 400 तो थे. 19 से लेके 24 तक हमारे पास 400 थे. हमने बदला क्या संविधान? नहीं बदला. तो इनके पास कुछ कहने के लिए है ही नहीं, इसलिए बोलते हैं संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे. मी अनेकदा सांगितलं, आपल्याकडे गणपती बनवणारा असतो की नाही, गणपती बनवणारा असतो, त्याला गणपती बनवताना जरा काही इकडे तिकडे झालं की तो पुन्हा मातीचा गोळा करतो आणि परत गणपती बनवतो ना. त्याला अधिकार असतो. आपली आस्था असते, आपली आस्था असते. आपण गणपतीची पूजा करतो त्यांनी बनवलेल्या. त्याने आणल्यानंतर विधिवत आपण गणपतीची मूर्ती आणतो, देवाऱ्यात बसवतो आणि त्याची पूजा करतो. आपल्यासाठी संविधान ही असंच पूजनीय आहे. आपल्यासाठी संविधान असंच पूजनीय आहे. पण जसा अधिकार गणपती बनवणारा होता नीट करण्याचा, तसा अधिकार संविधान बनवणाऱ्यालाच होता, दुसऱ्या कोणाला नाही. ते बदलण्याची ताकद फक्त होती कोणामध्ये? कधी बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती. दुसरा कोणी बदलू शकत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आमच्या सहकार्याने या ठिकाणी टोळ्यांचा मुद्दा उपस्थित केला, मनोज गुरु. त्याच्यावरही कोणीतरी भाष्य केलं होतं की टोळ्यांची आंदोलनं झाली तर एका आंदोलनात खासदार नाही. असे अनेक आंदोलनं आहेत. त्या आंदोलनामध्ये महेश चौगुले, मी, संतोष शेट्टी आम्ही सगळे एकत्र गेलोय ना आपण की नाही. कितीतरी आंदोलनामध्ये मला मोजून सांगता नाही. आता मी मंत्री असल्यामुळे मनोज गुरुच्या याच्यात जाता नाही आलं. मी त्याला सांगितलं मी मंत्री मी येऊ शकत नाही, पण माझी दोन्ही मुलं गेली होती. जसं टोरेंटचा मालक मीच आहे असं तिथे भाषण. अरे बाबानो, हे टोरेंट आलं कधी माहिती आहे का तुम्हाला? कोणी आणलं?
कधी आलं? 1 जानेवारी 2007 भिवंडीत आलं. कोणाचं सरकार होतं आणि त्यांच्या सोबत कोण होते? राष्ट्रवादी. आता मी तुम्हाला सांगतो, भिवंडी महापालिकेच्या इमारतीचं उद्घाटन होतं. आदरणीय पवार साहेब माझ्या घरी चहा पाण्याला आले होते, मी तेव्हा राष्ट्रवादी. त्यावेळेला काही आपले इथले लोक तिकडे आले होते पवार साहेबांना भेटा आणि त्यांना विनंती केली की साहेब ते टोरेंटचं काहीतरी केलं पाहिजे, टोरेंटचं काहीतरी केलं पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं आता इथे कुठे करणार टोरेंटचं. मला सांगितलं की कपिल तुम्ही उद्या यांना सगळ्यांना घेऊन सकाळी 9 वाजता माझ्या घरी या. मी त्यांना सांगितलं साहेब माझा रात्रीचं फ्लाईट आहे, मी लंडनला चालतो. ते बोलले ठीक आहे तुम्ही जा यांना द्या, त्यांच्याबरोबर कोणाला तरी पाठव. आता जे गेले होते ना त्यांना जाऊन भेटा आणि विचार काय सांगितलं ना ते विचार. ऐकून सुद्धा घेतलं नाही त्यांचं, ऐकून सुद्धा एक शब्द ऐकून घेतला नाही. करू शकत होते की नाही पवार साहेब? का नाही केलं? का आमच्या माथ्यावर मारता? आमचा काय संबंध? आम्ही आणले का टोऱ्यात? नाही आम्ही आणले. राहील चला भिवंडीचा आपण पुन्हा चर्चा करू. 11 मार्च 2020 कोणाचं सरकार होतं? हा, उद्धव ठाकरे. ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण मंत्री होते? इकडे येऊन जे भाषण करतात ना टोरेंटवर, त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 11 मार्च 2020 ला मुंबऱ्याला टोऱ्यात आणण्याचं काम कोणी केलं? काँग्रेस, राष्ट्रवादी, जितेंद्र आव्हाड. केलं की नाही केलं? काय संबंध आहे माझा? त्या मुंबऱ्याला पण टोरेंट मी दिलं. जेव्हा भिवंडीला टोरेंट आलं तेव्हा मी खासदारही नव्हतो, मी कसं आणणार? 2007 ला मी कृषी सभापती होतो, जिल्हा परिषदला अध्यक्ष नव्हतो. मी 2009 ला जिल्हा परिषदला अध्यक्ष आणि 2014 ला खासदार. मला आठवतंय जेव्हा परशुराम धोंडू टावरे स्टेडियमच्या त्या हॉलमध्ये सभा होती तेव्हा एक नेत्याने असं भाषण केलं होतं, बरोबर ना? आमच्याच नेत्यांनी पैसे खाऊन एक टोऱ्यात भिवंडीत आणलेलं आहे. हे कोणी भाषण केलं होतं? काँग्रेसच्या एका नेत्याने, मी नाव सांगत नाही. आणि भाषण का आमच्या दोघांमध्ये, संतोष, मी महेश तिघे होतो, आमच्या तिघांमध्ये नव्हतं केलं भाषण. समोर 5000 लोक बसली होती आणि हेही सगळे असते. याला आता विसर पडला असेल तर आठवण देतो. होते की नाही? तुम्ही केलं होतं ना भाषण की नाही? केलं होतं ना? तरीही आमच्या मनोज गुरुजी साहेबांना मी शाश्वत करतो, टोरेंट जर कोणावर अन्याय करत असेल तर महेश चौगुले, मी, हर्षद पाटील, संतोष शेट्टी, आमची सगळी नेते मंडळी हे जनतेच्या हितासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील. टोरेंट काय आमचं जावे लागत नाही, टोरेंट आमचे नातेवाईक नाही. जर जनतेला त्रास होत असेल तर जनतेच्या पाठीमागे आम्ही सर्व शक्तीनिशी उभे राहू. पण हे पाप आहे ना, हे पाप दाखवण्याचं काम आमच्या सहकार्याने केलं पाहिजे. जे काही उठलं की काहीतरी पोपटासारखं बोलायचं, बोलायला काय नाही. 10 वर्षात काय केलं? टोऱ्यात रस्तेच नाही, पाणीच नाही, हेच नाही, तेच नाही. जे उमेदवार उभे आहेत ना, जे उमेदवार, मी उपाध्यक्ष असताना महेश त्याच्या गावच्या पाण्याची योजना सुद्धा मी केलेली आहे. त्याच्या गावच्या पाण्याची योजना सुद्धा मी केलेली आहे. तर रामनाथ म्हणून सरपंच होते, डायरेक्ट मानकुलीच्या टाकीवरून पाण्याचं कनेक्शन देण्याचं काम मी केलं. काय आम्हाला शिकवलं? 1800 कोटी रुपये ठाणे जिल्ह्याच्या पाणी योजनेसाठी मंजूर आहे. जल जीवन मिशनच्या अंतर्गत हर घर जल हर घर नल ही प्रधानमंत्र्यांची संकल्पना आहे. आमच्या भगिनींना त्रास होऊ नये, प्रत्येकीच्या घरात नळाद्वारे पाणी जावं म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50% हिस्सा देऊन पाण्याच्या योजना गावोगावी मंजूर झाल्या.
त्याची कामं सुरू आहेत आणि ती लवकरच पूर्णत्वात जातील आणि प्रत्येक गावच्या पाण्याचा प्रश्न आहे. आपल्या भिवंडी शहराचे रस्ते, अशोक यांनी कुठे गेले? तिकडे बसले. अशोक भाईने एक मिटिंग लावली होती चाचा नेहरू हायस्कूलला. आम्ही सगळेच गेलो होतो, महेश, मी, संतोष, हर्षल, सुमेध, आम्ही सगळे गेलो होतो मिटिंग. आमच्या एक मुस्लिम भगिनीने आमच्या सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मुस्लिम भगिनीने आमच्या? साहब हमारे रोड देखो, ये रोड की वजह से मेरी बहन दुबई में रहती है, वो बोलती है मुझे शर्म आती है भिवंडी में आने के लिए. आमच्या बहिणीला जर शर्म वाटत होती तर ही परिस्थिती कोणी निर्माण केली? आम्ही केली. आमच्या बीजेपीचा महापौर झालाय कधी भिवंडी शहरात? झालाय का? हा, बीजेपीचा महापौर कधी झालाय का भिवंडी शहरात? जेव्हा तुम्ही भिवंडी शहरामध्ये बीजेपीचा खासदार केला, बीजेपीचा आमदार केला, शिवसेनेचा आमदार केला, तेव्हा खऱ्या अर्थाने बीजेपीने शिवसेनेने विकास काय असतो ते भिवंडी शहराला दाखवतो. ही आमची देण आहे. त्या भगिनीला मी शाश्वत केलं होतं, तुझ्या बहिणीला अभिमान वाटेल अशी भिवंडी घडवून दाखवा, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. असंच नाही, इथला बिल्डर जेव्हा प्रोजेक्टचं ओपनिंग करतो, बिल्डिंगचा फोटो 2 फुटाचा आणि मेट्रोचा फोटो 20 फुटाचा. हे कशाचं प्रमाण आहे? हे कशाचं प्रमाण आहे? भिवंडीच्या विकासाचं प्रमाण आहे की नाही? भिवंडीत मेट्रो आली म्हणून 20 फुटाचा फोटो लावतो भिवंडीमध्ये, की नाही लावतो? आता तुम्ही बघा पुढचं आपला वराळ तलाव आहे, त्याचा रस्ता पूर्ण कॉन्क्रिटिंग आपण करतो. ताडालीच्या रेल्वेच्या गेट पासून अंजूर फाट्या धामणकर नाक्यापर्यंत आणि धामणकर नाक्यापासून महेशच्या माध्यमातून मंडईपर्यंत आनंदिके चौक असं सर्किट फिरणार. एक तरी रस्ता तुमचा राहणार का डांबरीचा? सगळे रस्ते कॉन्क्रीटच्या वर. भिवंडी शहरामध्ये फिरताना तुमची गाडी खड्ड्यात आपटणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो. आणि या तलावाच्या सर्किटचा रस्ता करतोय ना, माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की त्या तलावाचं असं सुशोभित करायचं की त्या ठिकाणी ज्याला कोणाला 1 तास असेल त्याला असं वाटलं पाहिजे जावं तर वराळ तलावाला. केंद्र सरकारकडे 52 कोटीचा प्रस्ताव आपण दिलेला आहे. 52 कोटीचा प्रस्ताव दिलेला अंतिम टप्प्यात आहे, मान्यता अजून मिळाली नाही, पण लवकरच त्याला मान्यता घेऊन वराळ तलावाचं सुशोभीकरण करण्याचं कामही करू. ज्या काही भिवंडी शहराशी संबंधित समस्या असतील त्या समस्यांचं सगळ्यांचं निराकरण आम्ही करू. काही चिंता करण्याचं कारण कारण तुम्ही 2 वेळा आम्हाला साथ दिलेली आहे, तिसऱ्यांदाही देणार या बाबतीत माझ्या मनामध्ये तीन मात्र शंका आहे. पण भावनेच्या भरात मतदान करणं बंद करा. मुस्लिम बांधवांची मतं मागण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार कोणाला असेल तर फक्त आणि फक्त आम्हाला, महायुतीला. तुम्ही सांगाल महायुतीला कसा? तर आम्ही विकास करताना कधी बघितलं नाही हा मुस्लिम एरिया आहे, हा मुस्लिम बांधव आहे, याला कशी मदत करायची, याचा कसा विकास करायचा हे न बघता विकास करणारी जर कुठली यंत्रणा असेल तर ती महायुतीची यंत्रणा आहे. आणि 1 रुपयाचंही काम न करता सतत भावनेवर मतं मागणाऱ्या लोकांना मुस्लिम बांधवांची मतं मागण्याचा अधिकार नाही. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मुस्लिम बांधवाला, विकासाला मत द्या. मोदींचा हात बळकट करा. भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे आणि भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. सतत भावनेच्या भरात मतदान करणं म्हणजे आपण आपल्या शहराला 50 वर्ष मागे नेणं. आतापर्यंत 65, 55, 60 वर्ष ज्या पक्षाचं सरकार होतं, देशात होतं, राज्यात होतं, ना कब्रस्तान झालं ना काय झालं. झालेत का बघा फिरून. काल परवा एक कोणीतरी सहकारी प्रश्न विचारत होता, भिवंडीत शिक्षणाची व्यवस्था बरोबर आहे का? आमचा मुस्लिम बांधव पत्रकार अंजूर फाट्याला प्रश्न विचारत होता. कोणी विचारलं मला माहित नाही. अरे बाबा, आम्ही तर आता 10 वर्ष 65 वर्ष काय केलं ते एकदा विचारलं नाही. माझी सूचना आहे आपल्याला हात जोडण्याची विनंती. वन साईड बातम्या चालू विचारा एकदम काय केलं 60 वर्षात सांगा, हिशोब द्या.
आम्ही हिशोब मागतो, आम्ही मतं दिलेली आहेत, कोण आम्हाला हिशोब दिला पाहिजे, तुम्ही आम्हाला आन्सरेबल आहात, उत्तर दिलं पाहिजे या गोष्टीचं. 1 रुपयाचं 60 वर्षाचं काम तुम्हाला दिसतंय का? ही आपली भिवंडी महापालिका ब्रिज बनवत होती, त्या ब्रिजला कर्ज घेऊन ब्रिज बनवलेला आहे. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही अनुदानातनं कामं सुरुवात करायची आणि म्हणून भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपली डबघाईला गेली. कर्जाच्या पोटी, व्याजाच्या पोटी सगळे पैसे द्यायला लागत होते. अशी परिस्थिती बनवण्याचं काम ह्याच या शहराला मागे नेण्याचं काम. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, आपण केलेला विकास हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावं, जेणेकरून आपल्या महायुतीच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज मिळेल. आता मी खासदार होण्यापूर्वी एकतरी केंद्र सरकारचा निधी कधी आला होता? काहीतरी आला होता? आता तुम्ही 6,000 घरकुलं, प्रधानमंत्री आवास योजनेची 6,000 घरकुलं, 1800 कोटीची योजना, किती? 1800 कोटीची योजना मंजूर करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी केलं, आमच्या सहकार्याने केलं. कोणी जर तुम्हाला येऊन सांगेल आमदार दुसरा, हे मी केलंय, माझ्या समोर बसून. ही महाप्रीत म्हणून राज्य सरकारचं एक डिपार्टमेंट आहे, माडा करत नव्हती म्हणून महाप्रीतकडे ते वर्ग करून केंद्र सरकारच्या हरदीप सिंग पुरी नगरविकास मंत्री यांच्याकडे त्यांना सोबत देऊन, आपले आधीचे कमिशनर कोण होते यांच्या बसायच्या आधी? नाही, देशमुख. आधीचे जे देशमुख होते, देशमुख माझ्या सोबत 3 वेळा माझ्याकडे दिल्लीला आले. त्यांची ही खूप मेहनत आहे. त्याच्यात DPR बनवण्याचं, DPR बदलण्याचं, वेगवेगळ्या पद्धतीची कागदपत्र देण्याचं काम फार त्यांनी मेहनत घेऊन केली. आणि म्हणून 6,000 घरांची योजना, प्रधानमंत्री आवास योजना आपण भिवंडीसाठी मंजूर करून आणू शकलो. याचं सगळं श्रेय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना. ग्रामीण भागातली घरकुलांची योजना असेल, पूर्वी 29 वर्षामध्ये माझ्याच मंत्रालयाच्या माध्यमातून घरकुलांची योजना चालते, ग्रामीणची, शहराची नाही. 29 वर्षामध्ये 2,38,00,000 घरं मागच्या सरकारने 29 वर्षात केली. मोदीजींचं सरकार आलं, या 10 वर्षामध्ये 4,18,00,000 घरं मोदीजींच्या नेतृत्वात 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये झालेली आहे. गोरगरिबाला घर देण्याचं काम, गोरगरिबाला औषधाची व्यवस्था, गोरगरिबाला अन्नाची व्यवस्था. मी परवा वाड्याला गेलो, आपलाच कार्यकर्ता, त्याच्या वडिलांना मी विचारलं, संदीप दुपारे कोणाला चेकिंग करायचं असेल तर वाड्याला दुपारे पाड्याचं गाव आहे, त्या गावामध्ये संदीप दुपारे म्हणून आपला कार्यकर्ता आहे. त्यांच्या घरी मी गेलो प्रचार करता करता. त्याच्या वडिलांना विचारलं, काका मत कोणाला देणार? कोणतं मत काय सांगायचं थोडी असते, मला आपला घरचा प्रश्न आहे ना, सांगा ना. त्यांनी सांगितलं मोदींना देणार. मला का नाही? मोदींना दिलं म्हणजे तुला मिळालं होतं, पण मोदींना का देणार हा प्रश्न मी त्यांनी सांगितलं, अन्न फुकट, घर फुकट, औषध फुकट, गॅस फुकट, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे, मी शेतकरी आहे, अनेक वर्ष शेती करतो. अनेक वर्ष शेती करून वर्षाला माझ्या खात्यात कधी 12,000 रुपये मला ठेवता आले नाही. पण आता मी शेती न करता मोदीजी माझ्या खात्यात 6,000 रुपये टाकतात, एकनाथ शिंदे माझ्या खात्यात 6,000 रुपये टाकतात, आणि 12,000 रुपये माझ्या खात्यात वर्षाला टाकण्याचं काम जो करतो, मग त्याला नाही देणार तर कधी राहुल गांधीला देणार? हे काम आमचं. ज्याला कोणाला माझ्याशी काही एकाने सांगितलं की मला चर्चा करायची बसायला, मी तुम्हाला सांग, ज्याला कोणाला बसायचं नाही माझ्यासोबत ठरवा दिवस, माझी तयारी. ज्या उमेदवाराला माझ्यासोबत बसायचं आहे, कुठल्याही विषयावर चर्चा करू, कुठल्याही, फक्त 8 एकच प्रश्न आधी मला नाही विचारायचा. मी प्रश्नाचं उत्तर आधी दिलं की हिंड मिळेल. प्रश्न आधी त्यांना विचारायचा. जे सांगतात लोकशाही खासदारकी कळलीच नाही, लोकसभा कळलीच नाही, माहिती तर पडेल आपल्याला काय लोकसभा असते. अरे बाबा, सगळी दुनिया
बाबासाहेबांना काय वाटते महेंद्र? आंबेडकर जयंतीला आपण काय वाहतो? आदरांजली वाहतो. मग हे महाशय श्रद्धांजली वाहतात. काय वाहतात? त्यांना लोकसभा समजते. ज्यांनी संविधान लिहिलं, अख्ख्या जगाला शांतीचा संदेश दिला, आपण सगळे ज्यांना महामानव बोलतो, त्यांना काय व्हायचं जयंतीच्या दिवशी ते माहीत नाही, ते लोकसभा मला शिकवणार. अशा माणसाला मत देणार तुम्ही? अशा माणसाला मत द्यायला सांगणार आणि अशा माणसासाठी मत मागणार? हे भिवंडीला परत आपल्याला 25-50 वर्ष जर मागे घालवायचं असेल तर हे करा. म्हणून आपल्याला विनंती आहे माझी, माझ्यावर नाराजी असेल तर पक्षासाठी मतदान करा, पक्षावर असेल तर मोदींसाठी करा, मोदींवर असेल तर रामासाठी करा, रामावर पण असेल तर देशासाठी करा, पण कमळाच्या समोरचं बटन दाबून मतदान करा. काय करायचंय? मतदान फक्त भिवंडी लोकसभा क्षेत्राची जागा जिंकण्यासाठी नाही करायचं. आपण ही निवडणूक जी आहे देशाची आहे. हे दोघे आपल्या समोर अपक्ष आहे. हे काही पक्ष नाही ना. ही तुतारी ही टेम्पररी मिळालेली आहे आणि शिलाई मशीन ही टेम्पररी. अपक्ष मग ते तर सांगतात का मी निवडून आल्यावर मोदींना सपोर्ट करा. मला तर आश्चर्यच वाटतंय कसली स्वप्न बघतात. आपल्याला जे मतदान करायचं आहे ते देशासाठी करायचंय. देशासाठी याच्यासाठी 2047ला आपली पुढची पिढी जी येणार आहे त्या पुढच्या पिढीला विकसित भारत बघायचा आहे आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं असेल तर कपिल पाटलांना तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की 20 तारखेला भिवंडी शहरातली जनता आणि आमचे सगळे महायुतीचे नेते हे आजपासून जोमाने कामाला लागून सगळ्या आपल्या सहकार्यांना सांगणार जो संकल्प त्यांनी केलेला आहे अब की बार भिवंडी 1.5 लाख पार, तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी 20 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून भरघोस मताने मला निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही मला 2 वेळा आशीर्वाद दिलाय, तिसऱ्यांदा पुन्हा आशीर्वाद द्याल आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल हा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.